मागच्या वर्षी ओल्या नारळाची करंजी दाखवली होती तेव्हा बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की बिना मैदा गव्हाच्या पिठाची करंजी करता येईल का किंवा साखरेऐवजी सारणामध्ये गूळ वापरला तर चालेल का. तर यावेळी बिना मैदा साखर न वापरता गूळ घालून केलेली ओल्या नारळाची करंजी मी करून पाहिली आणि ती कशी झाली त्याबद्दलचे रिव्ह्यूज काय आहेत, ती किती दिवस टिकते याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर सगळ्यात आधी पारीसाठीचं जे पीठ आहे ते आपण भिजवून घेऊ. तर या ठिकाणी पाऊण कप बारीक रवा घेतलेला आहे किंवा 1 वाटी बारीक रवा तुम्ही घेऊ शकता. तसेच तेवढंच म्हणजे पाऊण कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता गव्हाचं पीठ जे आहे ते करंजीच्या पारीसाठी घेताना ते एकदा बारीक चाळणीनं चाळून घ्या, नाहीतर त्याच्यामध्ये बराचसा कोंडा राहिलेला असू शकतो. तर पीठ एकदा चाळून घ्यायचं. दोन्ही पिठं मिळून एकूण 1.5 कप पीठ झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. आता पारीला छान खुसखुशीतपणा येण्यासाठी या ठिकाणी आपण कडकडीत असं तुपाचं मोहन याला घालणार आहोत. तर त्याकरता कढल्यामध्ये 3 पोह्याचे चमचे साजूक तूप काढलं. आत्ताच्या हवेमध्ये तूप थोडंसं घट्टसर असतं, तर तसंच चमच्यानं तूप 3 चमचे घ्यायचं. तूप चांगलं कडकडीत होईपर्यंत तापवून घेतलं. त्यानंतर आता हे जे कडकडीत गरम झालेलं तूप आहे ते सगळं एकदम न घालता थोडं थोडं याच्यामध्ये घालायचं. थोडंसं तूप जे आहे ते एखादा चमचा बाजूला ठेवलं, कारण काय होतं बऱ्याचदा पीठ मोजताना ते कमी अधिक होऊ शकतं, तूप मोजताना जास्त किंवा कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे लगेच घाई करून सगळं तूप घालायचं नाही आहे. थोडंसं तूप बाजूला ठेवलं आणि हे जे तूप आपण पिठामध्ये घातलेलं आहे आधी ते पिठाला चांगलं चोळून एकसारखं लावून घेऊ. 5 मिनिटं चांगलं तूप चोळून लावून घ्यायचं पिठाला एकसारखं. त्यानंतर पीठ जे आहे ते मुठीमध्ये घेऊन दाबून याचा असा मुटका करायचा. जर याचा मुटका बसला तर याचाच अर्थ मोहन जे घातलेलं आहे आपण ते पुरेसं आहे, जास्त अजून तूप वाढवायची गरज नाही. पण जर का पीठ खूप कोरडं कोरडं वाटलं तर जे जादाचं तूप बाजूला ठेवलं आहे आपण ते तुम्ही वाढवू शकता. इथे मला 2 चमचे तुपाचं मोहन पुरेसं झालेलं आहे. त्यानंतर आता पीठ भिजवण्यासाठी या ठिकाणी मी कोमट केलेल्या दुधाचा वापर केलेला आहे. त्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ निम्मा रवा आहे, तर कोमट दुधामुळं रवा जो आहे तो चांगला भिजायला मदत होते. दुधाऐवजी पाण्यात देखील अर्थातच हे पीठ तुम्ही भिजवून घेऊ शकता. थोडं थोडं दूध घालून याप्रमाणे याचं पीठ जे ते भिजवून घेतलं. पीठ खूप जास्त सैलसरही करायचं नाही आहे, काहीसं घट्टसर असं पीठ ठेवायचं. पण रवा अजून भिजतोय त्या हिशोबानं खूप जास्तही घट्ट करू नका. हे बघा, याप्रमाणे हे असं पीठ भिजवून घेतलं आणि आता पीठ व्यवस्थित मुरण्यासाठी 1 तासभर झाकून याला ठेवून द्यायचं. त्याहून जास्त वेळ जरी तुम्ही हे ठेवलं तरीसुद्धा चालतं, रवा चांगला भिजणारच आहे. आता आपण सारण तयार करून घेऊ. तर त्याकरता हा असा नारळ फोडून घेतला. आता नारळ या ठिकाणी तुम्ही पारंपरिक पद्धतीनं खोवणीनं खोवून नारळाचा चव काढून घेऊ शकता किंवा या ठिकाणी मी नारळाचे मोठे मोठे तुकडे काढून घेतलेले आहेत. पाठीचा भाग जर का थोडासा निबर असेल, जास्त काळपट असेल तर हा तुम्ही याप्रमाणे काढून टाकू शकता. म्हणजे नारळाचा चव छान पांढरा शुभ्र असा मिळतो आणि तो अतिशय छान मऊ लुसलुशीत असा लागतो. तर जमेल तितका नारळाच्या पाठीचा भाग मी काढून टाकला आणि त्यानंतर याचे चाकूनं पातळचे काप करून घेतले. मिक्सरच्या भांड्यात हे काप काढून याला चांगलं फिरवून घ्यायचं पाणी न घालता. हे बघा, याप्रमाणे आपला छान पांढरा शुभ्र असा नारळाचा चव तयार झालेला आहे. आता पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप गरम केलं. याच्यामध्ये भरपूरसे सुक्या मेव्याचे काप, काजू बदामचे तुकडे घातले. तसेच चारोळी घातली आहे, तीसुद्धा खूप छान लागतात करंजीच्या सारणामध्ये. छान सोनेरी तळले गेले की याच्यामध्ये नारळाचा चव घातला. या ठिकाणी मी 1 कप नारळाचा चव घेतलेला आहे. आता आपण ओला नारळ वापरतो तर त्याच्यामध्ये ओलसरपणा भरपूर असतो आणि करंजीचं सारण तयार करतो, त्याच्यामुळं करंजी आतून मऊ पडू नये याकरता सारण खूप जास्त ओलसर असलं कामा नये. त्याकरता नारळ 5 मिनिटं चांगला परतून घ्यायचा. म्हणजे काय होतं, यातला ओलसरपणा कमी होतो. काहीसा कोरडा होईपर्यंत त्याला परतून घेतलं, खूप जास्तही ड्राय करायचं नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाऊण कप गूळ घातलेला आहे. गूळ जो आहे तो बारीक चिरून घातला तरीसुद्धा चालतो. एकदा का गूळ वितळला की याला भरपूर पाणी सुटतं. आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं याला चांगलं शिजवून घेतलं. सारणाचा ओलसरपणा काहीसा कमी झाला पाहिजे. हे बघा, हे असं बऱ्यापैकी आता घट्ट झालं, यातलं पाणी आटलं आहे. त्यानंतर गॅस बंद केला आणि हे सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. याच्यामध्ये थोडेसे बेदाणे घातलेले आहेत. आंबट गोड चवीचे बेदाणे सारणामध्ये खूप छान लागतात, त्याच्यामुळे अवश्य घाला.
त्याचप्रमाणे थोडीशी जायफळ आणि वेलचीची पूड याच्यामध्ये घातली. भाजलेली खसखस देखील याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. करंजीत भरण्यापूर्वी सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. पारीचं पीठही छान भिजलेलं आहे. याला पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं. हे बघा, लाटता येईल इतपत पारीचं पीठ जे ते घट्टसर हवं. या पिठाचे पेढ्या एवढ्या आकाराचे किंवा छोट्या लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. त्यानंतर गव्हाचं पीठ लावून याची पारी लाटून घ्यायची. याच्यामध्ये भरपूरसा बारीक रवा आहे, मोहन घातलेलं आहे, त्याच्यामुळं पारी अगदी गोल गरगरीत येणार नाही. पण हरकत नाही, आपण साच्यामध्ये करंजी करून घेतो आहे त्याच्यामुळं पारीचा आकार कसाही आला तरी सुद्धा चालतो. करंजीच्या साच्याहून थोडीशी मोठी लांबट अशा आकाराची पारी याची लाटून घ्यायची. ही जी पारी आहे ती खूप जास्त पातळही ठेवायची नाही आहे. हे बघा, अशी मध्यम आकाराची याची जाडी ठेवलेली आहे. साच्याहून थोडीशी मोठी अशी पारी लाटून घ्यायची. ही पारी ठेवली. त्यानंतर याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. सारण देखील खूप जास्त दाबून भरायचं नाही आहे, कारण बऱ्याचदा चूक काय होते की आपण सारण जास्त भरतो तेव्हा करंजी फुगते. तेव्हा सारण जे ते गरम झाल्यानंतर त्याची वाफ तयार होते आणि मग सारण जर का जास्त असेल तर करंजी फुटू शकते. त्यामुळं सारणाची गोडी थोडीशी जास्त ठेवा, पण खूप जास्त गच्च असं सारण भरायचं नाही आहे करंजीमध्ये. त्यानंतर काठांवर हलकंसं दुधाचं बोट फिरवून घेतलं आणि पारीचे दोन्ही भाग एकमेकांवर बसतील अशा पद्धतीनं साचा बंद करायचा, घट्ट दाबून घ्यायचा आणि मग जादाचं पीठ जे ते काढून टाकलं आणि याप्रमाणे आपली करंजी जी आहे ती तयार झालेली आहे. एका वेळी कढईत मावतील एवढ्या करंज्या करून घ्या किंवा जर का जास्त करंज्या करून घेतल्या तर सुती ओल्या कपड्यानं झाकून ठेवा किंवा एखाद्या डब्यामध्ये झाकून ठेवा. पण उघड्या ठेवू नका, नाहीतर करंज्या ज्या आहेत त्या कोरड्या पडतात, ड्राय होतात. करंजी तळण्यासाठी या ठिकाणी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता लक्षात ठेवा, तेलसुद्धा मंद आचेवर गरम करून घ्यायचं. मोठ्या आचेवर जर का तापवून घेतलं तर अगदी जास्त कडकडीत होतं आणि मग तेलाचा धूर यायला लागतो. करंज्या सोडल्या की त्या लगेच लाल होतील. आता याच्यामध्ये अलगदपणे कढईमध्ये मावतील एवढ्या करंज्या सोडल्या. करंजी खुसखुशीत होण्यासाठी ती व्यवस्थित तळली जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मोठ्या किंवा मध्यम आचेवर अजिबात तळायचं नाही आहे. छान मंद आचेवर करंजी जी आहे ती तळून घ्या, कारण गहू आणि मैद्याची पारी आहे त्याच्यामुळं मंद आचेवर तळलं तरच ती खुसखुशीत कुरकुरीत होते आणि आतून कच्ची राहत नाही. नाहीतर काय होतं की वरून फक्त रंग येईल आणि आतून करंजी कच्ची राहू शकते किंवा मऊ देखील पडू शकते. हे बघा, छान अशी फुगली सेट झाली की याची बाजू पलटली. आता याला झारीनं एकसारखं हलवत तळून घ्या, म्हणजे रंग छान एकसारखा येतो. हे बघा, छान अशा सोनेरी हलक्या लालसर अशा रंगावर करंज्या तळून घ्यायच्या आहेत. गव्हाच्या पिठाच्या आहेत त्याच्यामुळं रंग नेहमीच्या करंजीपेक्षा थोडासा जास्त लालसर असा येतो. आता बिना मैदा गव्हाच्या पिठाची गूळ घालून केलेली तीही ओल्या नारळाची करंजी करण्याचा माझा अनुभव कसा होता, तर एकतर जेव्हा आपण मैद्याची करंजी करतो तेव्हा पारी 100% सहज खुसखुशीत होणारच असते. पण इथे गव्हाच्या पिठाची करंजी करताना दोन गोष्टी, एकतर तुमचं मोहन योग्य प्रमाणात पडणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंजी मंद आचेवर त्याची पारी छान खुसखुशीत होईपर्यंत तळली जाणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी जर योग्य जमून आल्या तरच करंजीची पारी जी आहे ती छान खुसखुशीत होते, कारण आतलं सारण देखील आपलं ओल्या नारळाचं आहे, त्यात आपण गूळ घातलेला आहे त्याच्यामुळं सारण जास्त ओलसर होतं. हे बघा, अधूनमधून गॅस थोडासा मोठा केला किंवा पारी थोडीशी पातळ ठेवली तरीसुद्धा करंजीचा थोडा भाग जो आहे तो असा अधूनमधून मऊ पडू शकतो. तर ही सगळी काळजी घेऊन गव्हाच्या पिठाची करंजी जी आहे ती करावी लागते, पण चवीला अतिशय उत्तम लागते. गुळामुळं खूप छान खमंगपणा करंजीला येतो. जर तुम्हाला अजिबात मैदा नको आहे किंवा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर जरूर ही करंजी करून पहा. टिकण्यासाठी म्हणाल तर माझ्या मते 1 ते 2 दिवसांच्या वर ही करंजी राहणार नाही, कारण आतल्या सारणामुळं ती मऊ पडेल. पण इतक्या त्या उत्तम होतात की लगेच एका दिवसात त्याच दिवशी या फस्त झाल्या. तर तुमचा अनुभव या करंजी करण्याचा कसा आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.